आता वीज दरवाढ करण्याचा प्रस्ताव ठेवलेला आहे। आर्थिक वर्षासाठी आयोगाकडे वीज दरवाढ करण्याचा हा प्रस्ताव सादर करण्यात आलाय। त्यामुळे घरगुती वीज दरामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। सर्वसामान्यांच्या खिशाला याची चांगली झळ बसू शकते। 100 युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना या वीज दरवाढीची झळ बसू शकते। रिद्धेश हातीम आहेत आमचे प्रतिनिधी। रिद्धेश, काय अधिकची माहिती मिळते? आता टाटा पॉवरने सुद्धा दरवाढीचा प्रस्ताव ठेवलाय। नक्कीच यामिनी आपण पाहिलं टाटा पॉवरचे जे युजर्स आहेत त्यांना एक शॉक लागणार आहे, कारण ही जी बातमी जी समोर आहे टाटा पॉवरकडून जी माहिती समोर करण्यात आली आहे की जे मागील 2 वर्ष म्हणजे आज 2022-23 आणि 24-25 हा जो 2 वर्षाचा कालावधी आहे, आर्थिक योजनेचा समयोजनेसाठी त्याच्या त्या खर्चासाठी त्यांच्याकडून ती 5,500 कोटींची ही महसुलाची मागणी करण्यात आली होती आणि त्या अनुषंगाने ही वाढी करण्यात आली आहे। आपण पाहिलं तर 0 पासून ते 100 युनिट आणि 101 पासून ते 300 युनिट हे जे युनिट वापरले जातात ते सामान्य नागरिकांकडून त्याच्यात जवळपास 3% ते 13%ची वाढ करण्यात आली आहे। मात्र दुसरीकडे पाहिलं तर 300 युनिट ते 500 युनिट आणि 500 युनिटच्या वरती जे इलेक्ट्रिसिटी वापरली जाते त्याच्यात 17 ते 20% कपात करण्यात आली आहे टाटा पॉवरकडून। त्यामुळे दरवाढ जर झाली आणि या प्रस्तावाला मान्यता मिळाली तर खरंच सर्वसामान्यांना दरवाढीचा शॉक लागू शकतो। धन्यवाद या अपडेटसाठी।